नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी खवापोळी. सणासुदीच्या दिवसांमध्ये घराघरात पुरणपोळीचा दरवळ असतोच. पण जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि तितकंच चविष्ट बनवायचं असेल ना, तर खवापोळी हा एक उत्तम पर्याय आहे. ही पोळी चवीला अतिशय समृद्ध असून 3 ते 4 दिवस सहज टिकते. चला तर आता आपण साहित्य पाहूया. पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 पाव खवा घेतलेला आहे. मूर्ती फार्म्सचा हा खवा आहे. एकदम उत्कृष्ट दर्जाचा आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा करून पहा. सेंद्रिय दुधापासून हायटेक पद्धतीने खवा तयार केला जातो, ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा किंवा भेसळीचा वापर केला जात नाही. मूर्ती फार्म नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या मानांकानुसार प्रमाणित आहे. इथल्या जनावरांना फक्त सेंद्रिय चारा दिला जातो, ज्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि शुद्धता टिकून राहते. आता आपण कृती बघूया. एका खोलगट भांड्यामध्ये कणिक घेतलेली आहे आणि त्यात 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. एका कढईमध्ये आपण जो खवा घेतलेला आहे तो कुस्करून घालायचा आहे आणि छान मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण त्यात पिठी साखर घालणार आहोत. तुम्हाला कसं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने पिठी साखर घाला. इथे मी अंदाजानेच पिठी साखर घातलेली आहे. आता मी ह्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घातलेली आहे. खवा सतत ढवळत राहणं गरजेचं आहे, नाहीतर कढईला लागू शकतो आणि त्यामुळे खवा करपतो. खवा नेहमी मंद किंवा मध्यम आचेवरच भाजावा. मोठ्या आचेवर जर भाजला तर तो बाहेरून लाल होतो, पण आतून कच्चा राहू शकतो. खवा भाजताना शक्यतो जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक कढई वापरावी. पहा, खवा किती छान भाजल्या गेला आहे. त्याला छान दाटसरपणा, घट्टपणा येतोय. पहा, त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्हाला लक्षात येईल. आपला खवा आता तयार झालेला आहे. आता आपण त्याला एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत. खवा कोमट झाला की आपण त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा. बघा किती छान गोळा तयार झालेला आहे, स्मूथ एकदम. आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत. कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची चांगली, म्हणजे पोळ्या एकदम नरम होतात. आता आपण गोळा तयार करून घेणार आहोत. बघा आता गोळा करण्याची प्रोसेस कशी आहे. मळलेल्या कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्या, साधारण लिंबा एवढा. या गोळ्याला हाताने दाबून किंवा लाटून पुरीच्या आकाराची छोटी पारी तयार करून घ्यायची आहे. पारी कडांना पातळ आणि मध्यभागी थोडी जाड असावी, जेणेकरून सारण भरल्यावर पोळी फाटत नाही. खव्याच्या सारणाचा एक गोळा घ्या आणि हा गोळा साधारणपणे कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा असायला हवा आणि सारणाचा गोळा तयार केलेल्या कणकेच्या पारीच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आणि पारीच्या कडा हळूहळू वरच्या दिशेला ओढून सारणाच्या गोळ्याभोवती एकत्र आणायचं. एखाद्या पोटलीप्रमाणे सर्व कडा मध्यभागी एकत्र जोडून तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. वरच्या बाजूला जास्तीची कणिक आली असेल तर ती काढून टाका आणि तो भाग हाताने व्यवस्थित दाबून सपाट करा. मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यायचा आहे. लाटलेली पोळी हलक्या हाताने तव्यावर टाकायची. पोळी एका बाजूने थोडी शेकल्या गेली की तिला छोटे फुगे येऊ लागतात. अशा वेळी ती उलटवा. दुसऱ्या बाजूने भाजताना कडेने आणि वरून थोडे साजूक तूप सोडा. यामुळे पोळी छान खुसखुशीत होते. खव्याची पोळी नेहमी मंद किंवा मध्यम आचेवरच भाजायची. मोठ्या आचेवर भाजल्यास वरचा पापुद्रा लवकर लाल होतो आणि आतला खवा व्यवस्थित सेट होत नाही आणि
बहुतेकदा तर जळतेच पोळी. पोळी भाजताना उलाथण्याने कडा हलक्या दाबून घ्या, जेणेकरून ती सर्व बाजूंनी समप्रमाणात भाजली जाईल. पोळीला दोन्ही बाजूंनी छान सोनेरी किंवा तांबूस ठिपके येईपर्यंत भाजा. खव्यात जर साखर जास्त झाली तर पोळी लवकर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे पोळी भाजताना लक्ष ठेवावं लागतं. काही जण खवा भाजताना त्यामध्ये बेसनसुद्धा घालतात. यामध्ये मी बेसन घातलेलं नाही आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेणार आहोत. तुम्हीसुद्धा ट्राय करा ही रेसिपी आणि मूर्ती फार्म्सचा खवा नक्की वापरून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला तर मग आपल्या प्रियजनांना गरमागरम खमंग आणि खुसखुशीत खव्याची पोळी सर्व करा.